प्रेमिक्सचे रसरशीत आणि शुगर फ्री असे गुलाबजामुन ते सुद्धा पीठ न मळता तुम्ही बनवू शकता। आता आपण हे गुलाबजामुन पीठ न मळता बनवतोय, त्यामुळे ते कमी मळले जास्त मळले आणि पीठ बिघडलं असं काही होणार नाही। त्याचबरोबर गुलाबजामुन एकदम रसरशीत गोल आणि व्यवस्थित एका कलरचे होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मनीषाज किचन ऑफिशियल मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, प्रेमिक्सचे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथं गोवर्धन प्रेमिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे। हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर या पॅकेटवरती एकदम व्यवस्थित माहिती लिहिलेली आहे। तर काय होतं, काही पॅकेटवरती प्रमाण जास्त कमी दिलेलं असतं, तर ते चुकू नये यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण या पॅकेटवरती एकदम व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरून सुद्धा गुलाबजामुन बनवू शकता। कधी पॅकेटवरचं प्रमाण हे चुकीचं असतं, त्यामुळे पीठ एकदम सेलसर किंवा घट्ट होतं। तर असं होऊ नये म्हणून आपण प्रेमिक्स मोजून घेणार आहे। तर हे बघा, इथे मी प्रेमिक्स मोजून घेते। तर इथे हे प्रेमिक्स 1.5 कप भरलेलं आहे। तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्या, त्या वाटीने सगळे साहित्य मोजून घ्या। मी इथे कपाचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच कपाने मी इथे अर्धा कप दूध घेतले। आता हे दूध आपल्याला थोडं करून 2-3 वेळा याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक चमचा घ्यायचा। चमच्याच्या मदतीने हे पीठ फक्त मिक्स करून घ्यायचं। अजिबात याला मळायची वगैरे गरज नाही, फक्त हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आता जर आपण हाताने पीठ मळलं आणि त्याच्यामध्ये क्रॅक राहिले तर गुलाबजामुन तेलात तळताना ते फुटू शकतात, किंवा याच्यामध्ये दूध जास्त झालं तरी पण गुलाबजामुन तेलात तळताना ते फुटू शकतात। आणि जर तुम्ही खूपच जास्त घट्ट पीठ मळलं तर गुलाबजामुन आतपर्यंत व्यवस्थित तळलेही जात नाहीत आणि ते मुरलेही जात नाहीत। तर त्यासाठी दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित वापरणं खूप गरजेचं आहे। तर हे बघा, मी इथे अर्धा कप दूध वापरून हे पीठ अशा प्रकारे चमच्याने मिसळून घेतले। आता आपण हे 10 ते 15 मिनिटं मुरायला ठेवूया। आता आपलं पीठ मुरत आहे, तोपर्यंत आपण याचा पाक बनवून घेऊया। आपण गुलाबजामुन शुगर फ्री बनवतोय, त्यामुळे मी इथे साखरेचा वापर केलेला नाही। तुम्ही इथे साखरेचा वापर पण करू शकता। मी इथे साखरेच्या ऐवजी गूळ वापरलेला आहे। तर इथे मी 3 कप गूळ वापरलेला आहे। 3 कप गुळासाठी मी इथे 3 कप पाणी घेतलेलं आहे। आता वजनाने म्हणाल तर हा गूळ 600 ग्रॅम आहे आणि पाणी पण आपण 600 ते 750 मिली वापरलेलं आहे। आता हे गॅसवरती ठेवायचं आणि पूर्ण गूळ वितळेपर्यंत हे एकसारखं हलवत राहायचं। पाण्यामध्ये गूळ विरघळणार आहे, त्यामुळे मोठा फोडून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापून पण घेऊ शकता। तर 3-4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे। आता आपण हे गाळून घेऊया, कारण गुळामध्ये बारीक खडे किंवा रेती असते। तर हे पाकचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी ते गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे। आता हे परत 4 ते 5 मिनिटं लो मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं। आपल्याला पाक वगैरे तयार करायचं नाही, फक्त आपल्याला 3-4 मिनिटं हे पाणी उकळून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर बघायचंच असेल तर तुम्ही अशा प्रकारे हातावरती घेऊन बघू शकता। हलकं असं तेलकट वाटलं, थोडंसं याला चिकटपणा आला की आता आपण गॅस बंद करूया। तर आता हे सगळं करण्यामध्ये आपली 10-15 मिनिटे गेलेली आहेत। पाक छान तयार झालेला आहे, तो आता आपण झाकून ठेवूया आणि आता आपण गुलाबजामुन बनवायला घेऊया। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल छान गरम होत आहे, तोपर्यंत आता आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया। तर हे बघा, पीठ छान मुरलेलं आहे। आता हे चमच्याच्या मदतीने याचा छान गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर हातावरती थोडंसं तूप घ्यायचं आणि याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा। याला जास्त वेळ मळायची गरज नाही, फक्त एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आणि याच्या हातावरती गुलाबजामुन तयार करून घ्यायचे। तर हे बघा, अशा प्रकारे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। हे एकदम सगळीकडून एकसारखे झाले, याला कुठे चीर नाही राहिली पाहिजे। तर हे एकदम असे गोल एकसारखे तयार झाले पाहिजेत। तर हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम गोल गरगरीत असा गुलाबजामुन तयार झाला आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला यातले अर्धे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत आणि ते तळेपर्यंत आपण दुसरे अर्धे बनवून घेऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। तुम्ही 2 ते 3 बॅचमध्ये तळू शकता। तुमची कढई किती मोठी आहे किंवा तुम्ही किती तेल वापरले त्याच्यावरती तुम्ही 2 ते 3 बॅचमध्ये हे गुलाबजामुन तळून घेऊ शकता। आता गुलाबजामुन तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेल व्यवस्थित गरम असणं खूप गरजेचं आहे,
कारण जर तेल कमी गरम असेल तर ते गुलाबजामुन तळले जाणार नाहीत, ते तेलामध्ये फुटतील आणि जर जास्त गरम असेल तर ते करपतील। आता तेल व्यवस्थित गरम आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, तर एक पिठाची छोटीशी गोळी घ्यायची आणि ती तेलामध्ये टाकायची। ती जर न करपता पटकन वरती आली तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झाले। आता त्यानंतर हे गुलाबजाम अशा प्रकारे हाताने तेलात सोडायचे। सुरुवातीला लगेच हलवायचे नाही, तर अर्धा 1 मिनिट असेच राहू द्यायचे। त्यानंतर थोडंसं तेल हलवायचं आणि नंतर मग हे हलवून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं हे छान लो मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे। एकसारखा रंग आला पाहिजे, सोनेरी रंगावरती हे तळून घ्यायचे। गुलाबजामुन जर सगळीकडून व्यवस्थित तळले गेले नसतील तर हे बघा अशा प्रकारे झाऱ्यावरती घ्यायचे आणि जी बाजू व्यवस्थित तळलेली नाही ती तेलाच्या साईडला करायची आणि तुम्ही अशा प्रकारे पण झाऱ्यावरती गुलाबजामुन तळून घेऊ शकता, ज्यामुळे सगळीकडे एकसारखा रंग येईल। तुम्हाला पण जर माझ्यासारखं थोडंसं डार्क रंगावरती आवडत असतील तर तुम्ही थोडा डार्क रंग येईपर्यंत पण तळू शकता किंवा सोनेरी रंगावरतीही तळू शकता। तर हे बघा मी इथे अशा प्रकारे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। तर अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरी बॅच पण तळून घ्यायचे। तर हे गुलाबजामुन तळत असताना मी दुसरे गुलाबजामुन बनवून घेतलेत, आता आपण ते पण तळून घेऊया। तर गुलाबजामुनची दुसरी बॅच पण मी अशाच प्रकारे तळून घेतली। आता आपण हे पाकामध्ये घालूया। तर गुलाबजामुन पाकात घालत असताना पाक गरम असणं खूप गरजेचं आहे। तुमचा पाक जर थोडासा थंड झाला असेल तर तुम्ही तो परत गरम करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये घाला। तर गुलाबजामुन पाकात घालत असताना तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर किंवा जायफळ घालू शकता। मी इथे 4-5 वेलच्या सोलून घातले, तुम्ही वेलची पावडर करून पण घालू शकता किंवा जायफळ पावडर पण घालू शकता। यानंतर याच्यामध्ये गुलाबजामुन घालायचे आणि हे झाकून ठेवून एक अर्धा तास मुरायला ठेवायचे। कमीत कमी 25 ते 30 मिनिटं तरी हे मुरले पाहिजेत। आणि तुम्हाला जर खूपच घाई असेल तर तुम्ही एकदम कडकडीत पाक गरम करून त्याच्यामध्ये पण घालू शकता, म्हणजे ते पटकन मुरले जातात। तर तुम्ही बघितलं मी इथे तुम्हाला पीठ मळण्यापासून गुलाबजामुन तळेपर्यंत किंवा ते कसे मुरवायचे यासारख्या सगळ्या टिप्स सांगितल्या। मी इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि एकदम अचूक प्रमाण वापरून तुम्ही जर गुलाबजामुन बनवले तर ते अजिबात फसणार नाहीत। तर अशा प्रकारे एकदम गोल गरगरीत आणि रसरशीत असे गुलाबजामुन तयार होतील। शिवाय हे शुगर फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला खाताना विचार करायची गरज नाही। तर तुम्हाला ही शुगर फ्री गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।